रणजित, आपण पाहतोय या दृश्यांमध्ये आता पोलिसांची कुमक देखील मागवण्यात आलेली आहे, बोलवण्यात आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस देखील जमा झालेले आहेत। ग्रामस्थांना या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करतात। कोल्हापूर जिल्ह्यातील तामगाव ग्रामस्थांनी कोल्हापूर एअरपोर्टवर मोर्चा काढलेला आहे। एअरपोर्ट आणि तामगाव परिसरातील एक रस्ता एअरपोर्टने बंद केल्यामुळे तामगावकरांना 9 ते 10 किलोमीटर फिरून कोल्हापूर मार्गावर यावं लागतंय आणि हा रस्ता एअरपोर्टने पुन्हा सुरू करावा अशी मागणी या तामगावकरांची आहे। मात्र त्याला एअरपोर्ट अथॉरिटीने कुठलाही प्रतिसाद दिलेला नाहीये आणि या विरोधात आता तामगावकर आक्रमक झालेत आणि त्यांनी कोल्हापूर एअरपोर्टवर थेट धडक मारली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या ग्रामस्थांकडून जिल्हा प्रशासन असेल किंवा एअरपोर्ट प्रशासन असेल त्यांच्याकडून पाठपुरावा घेतला जातोय, मात्र कुठलीही दाद द्यायला ते तयार नाही, दखल घ्यायला तयार नाही। तुमचे जे निवेदन असेल, जी मागणी असेल ती आपण संबंधित कोणी अधिकारी असेल, प्रशासकीय अधिकारी असेल ऐका ना खरं, असं बोलल्यानंतर कोणताही प्रश्न सुटणार नाही। तुमच्या ज्या काही मागण्या असेल त्या आपण संबंधितापर्यंत तुम्हाला आम्ही एवढं सांगतो, तुमच्या ज्या काही अडचणी असेल, ज्या काही अडचणी असतील बरोबर आहे का नाही, त्या मागण्या जर तुमच्या तिथं पोहोचल्याच नाही तर तुमच्या मागण्यावर काय निर्णय किंवा त्याच्यावरती काय साहेब आम्ही तुम्हाला टायमिंग देतो। आम्ही तुम्हाला टायमिंग देतो। एक जवळजवळ 15 मिनिटाच्या आत जर तो साहेब नाही आला तर आम्ही भिंत पाडणार, हे लक्षात ठेवा। गोष्ट ऐकून घ्या। महिला मंडळ आहेत, आम्ही भर उन्हात इथं बोंबलत आम्ही तिकडे शिरगावकडे आलोय। काय आम्हाला परवा दिवशी आम्ही पेशंट गेलतो, आम्हाला शिरगावकडे आम्ही कोल्हापूरला गेलोय। ते पेशंट जरा कमी नाही तर दगावलं असतं, हे लक्षात ठेवा। हे तुमच्या हलगर्जीपणा, कारण की तुम्ही सांगितलेलं काय पर्याय रोड देऊपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही रोड बंद करत नाही। ऐकून घ्या, आम्ही काय सांगितलं नाही, मी पोलीस आहे। आम्ही तुम्हाला फक्त एवढंच सांगतोय की पोलिसांमार्फत तुम्हाला ज्या काही मागण्या आम्ही थांबायला तयार आहे, बोलू आपण ना। तुम्ही ऐका, ऐकून घ्या, सांगतो बघा, आम्ही संबंधितांपर्यंत तुमची मागणी आम्ही नेतो। ते म्हणतील की तुमचं शिष्टमंडळ तिथे या, तुमचं शिष्टमंडळ तिथे घेऊन जाऊ, किंवा तुम्ही जर म्हटले की ते जर इकडे तयार असेल तर त्यांना इकडे बोलू। आम्ही फक्त कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाशी निगडीत आहोत। आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो, माझं 2 मिनिटं फक्त आहे का, आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो की हा जो मुद्दा आहे हा संबंधित प्रशासनाकडे देऊ। तुम्ही शांततेत राहा। हा जो रस्ता आहे, हा आपल्या लोकांनी ज्या रस्त्यावरती गाड्या लावल्यात त्या लोकांना सांगा गाड्या साईडला करा। ऐकून घ्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।